हॅलो एव्हरीवन. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पॉईंट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय असतं, म्हणजे मार्केटमध्ये असे काही पॉईंट्स असतात ज्या ठिकाणी आपण आपली एंट्री प्लॅन करू शकतो. सेकंडली, आपलं जे सर्वात महत्त्वाचं आपलं एंट्री मॉडेल नक्की काय आहे की ज्या बेसवर आपण मार्केटमध्ये एंट्री घेतो किंवा अशी कंडिशन मार्केटमध्ये दिसली तर आपण त्या ठिकाणी एंट्री प्लॅन करायची असते. असे पॉईंट्स आपण लेक्चर नंबर 5 कव्हर करणार आहोत. आता हे जे लेक्चर नंबर 5 आहे, हे लेक्चर नंबर 5 समजण्यासाठी आपल्याला लेक्चर नंबर 2nd, 3rd आणि 4th लेक्चरची अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. तेव्हा हे लेक्चर तुमच्या डोक्यावरून जाणार नाही. त्यामुळे माझी रिक्वेस्ट की तुम्ही हे सर्व लेक्चर बघा आणि मग लेक्चर नंबर 5वर या. ऑल क्रेडिट फॉर दिस सिरीज गोज टू द मिस्टर गाडिया सर and special thanks to the Mr. Michael, who is the creator of ICT and also known as the owner of ICT. We are just taking their knowledge, implementing it in the latest market scenarios. For much more better and deeper understanding to ICT concepts, you can visit their channel as well, which is in Hindi and English. Link to their channels are given below in the description box. आता स्ट्रक्चर मॅपिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचे 3 पॉईंट असतात, जे की आहेत बॉस, दुसरा असतो आयडियम आणि तिसरा असतो आपला चॉप. तर हे 3 पॉईंट जे असतात, या तिन्ही पॉईंटवर सर्वात जास्त लिक्विडिटी मार्केटमध्ये रेस्ट केलेली असते. जेव्हा ही लिक्विडिटी स्वीप होते तेव्हा मार्केटमध्ये आपल्याला बऱ्यापैकी मोमेंटम बघायला मिळतं. तर आपण ह्या ठिकाणी जेव्हा लिक्विडिटी स्वीप होणार, जसं की आयडियमला, बॉसला आणि चॉकला, त्या ठिकाणी आपला एंट्रीचा प्लॅन आपण करणार आहोत. त्यामुळे हे 3 आपले पॉईंट ऑफ इंटरेस्ट असल्याचं आपण मगाशीच म्हटलं आहे. तर लिक्विडिटी स्वीप होणं नक्की काय असतं, तर कुठल्याही ठिकाणी जेव्हा रिटेलरला एंट्री करण्यासाठी स्ट्रॉंग सपोर्ट आणि रेजिस्टन्स दाखवला जातो आणि त्यांना एंट्री करण्यास भाग पाडलं जातं, अशा वेळेस काय होतं, रिटेलर लोक त्या ठिकाणी एंट्री करतात. एकदा की त्यांची एंट्री झाली की ते मार्केटमध्ये आपला एक निश्चित असा स्टॉप लॉस लावतात. हा स्टॉप लॉस हंट करण्यासाठी स्मार्ट मनीवाले मार्केटला रिव्हर्सल देतात किंवा त्यांचा स्टॉप लॉस मार्केटमध्ये हंट केला जातो. एकदा की हा स्टॉप लॉस हंट झाला त्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला मोमेंटम बघायला मिळतं. थोडक्यात आपण याला लिक्विडिटी स्वीप म्हणतो, असं तुम्ही लक्षात ठेवू शकतात. आपला जो फर्स्ट पॉईंट ऑफ इंटरेस्ट असणार आहे तो असणार आहे आयडियम स्वीपचा पॉईंट ऑफ इंटरेस्ट. तर बघा, या स्ट्रक्चरमध्ये ऑब्झर्व करा की मार्केटमध्ये आपल्याला हा एक हायर आहे आणि हा एक हायर लो भेटलेला होता आणि मार्केट या ठिकाणाहून स्विंग बनवत कंटिन्यू करत होता. ज्यावेळेस मार्केट ह्या पॉईंटला असेल त्यावेळेस आपल्याकडे हा वाला रिसेंटवाला लेफ्टवाला स्विंग असेल, ज्या ठिकाणी मार्केट जाऊन आपला आयडियम बनवणार होतं. अशा वेळेस काय होतं, एक कॅन्डल येते. आता कॅन्डल किंवा आपलं हे स्ट्रक्चर मॅपिंग आहे मोठ्या टाईम फ्रेममध्ये असणार आहे, हे लक्षात ठेवा. तर ही कॅन्डल आपण समजू एक 1 आवरची कॅन्डल होती. तर 1 आवरची कॅन्डल काय करते, आपल्याला ह्या आयडियमच्या वरती ओपनिंग देते. पुन्हा पूर्ण जो 1 आवर असतो, या 1 आवरमध्ये मार्केटमध्ये जी कॅन्डल आहे ही कॅन्डल एकदा आपल्याला आयडियमच्या खाली जाताना दिसते आणि जेव्हा ती क्लोज होतीये तेव्हा क्लोज व्हायला ती आयडियमच्या वरती आपल्याला येताना दिसते. ही झाली आपली लिक्विडिटी स्वीप करणारी कॅन्डल. हा झाला आपला आयडियम स्वीप. तर मग आपण काय करतो, एकदा की आपला आयडियम स्वीप झाला, या ठिकाणी एंट्री घेतो. आपले टार्गेट असतात हे बॉसपर्यंतचे असतात आणि स्टॉपलॉस जो आहे तो स्टॉपलॉस आपण आपले जे ऑर्डर ब्लॉक किंवा आपले FV जे आहे यांना बघून लावतो. तर ही जी एंट्री असते, ही जी एंट्री आपली आहे ना, ही छोट्या टाईम फ्रेमवर असणार आहे. म्हणजे हे स्ट्रक्चर आपण जर 1 आवरचं ड्रॉ केलं आहे तर आपली एंट्री 5 मिनिट, 15 मिनिट किंवा 1 मिनिटामध्ये आपण करू शकतो. तर ही एंट्री करण्यासाठी आपल्याला छोट्या टाईम फ्रेमवर शिफ्ट व्हावं लागतं आणि या ठिकाणचा या ठिकाणी जे स्ट्रक्चर बनलेलं असतं, या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला एक विशिष्ट गोष्ट बघावी लागते, ज्याला आपण मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट म्हणतो. हे आपण पुढे बघू. त्याआधी आपण आपल्या डाऊन ट्रेंडमध्ये पण कसा आयडियम स्वीप होतो हे बघू. जसं की हे सेम स्ट्रक्चर आहे, फक्त डाऊन ट्रेंडचं स्ट्रक्चर आहे. यामध्ये बघा, जेव्हा आपल्याला हा वाला लेफ्टवाला स्विंग होता, हा लेफ्टवाला स्विंग, ही 1 आवरची कॅन्डल काय करते, ही 1 आवरची कॅन्डल या ठिकाणी ओपन होऊन मार्केटच्या आयडियमच्या वरती जाते आणि क्लोज होताना खाली क्लोज होते. अशा वेळेस काय होतं, ही एक कॅन्डल इथे विक देते आणि ही जी विक आहे ही आपल्या आयडियमची लिक्विडिटी स्वीप करताना आपण बघतो. तर अशा वेळेस आपल्याला इथे कसं या ठिकाणी कशी एंट्री घ्यायची आहे, तर या ठिकाणी आपल्याला छोट्या टाईम फ्रेममध्ये इथे एंट्री घेऊन याचे जे टार्गेट असतात हे टार्गेट बॉसपर्यंतचे घ्यायचे असतात आणि जो स्टॉप लॉस आहे हा स्टॉप लॉस आपल्या फेअर व्हॅल्यू गॅपच्या किंवा आपल्या ऑर्डर ब्लॉकच्या वरती ठेवायचा असतो. आणि ही जी एंट्री आहे ही एंट्री पण आपली छोट्या टाईम फ्रेमवर असणार आहे. आता आपण आयडियम स्वीप होणं म्हणजे काय बघितलं, पण याचा जो एंट्री मॉडेल आहे तो एंट्री मॉडेल कसा असणार आहे, तर नीट ऑब्झर्व केलं तर हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट बघा,
हा जो पॉईंट असणार आहे, या पॉईंटमध्ये मार्केट इथनं खाली यायला जेव्हा सुरुवात होतं, हे आपलं जे हे स्ट्रक्चर आहे हे मोठ्या टाइम फ्रेममध्ये आहे. पण आपल्याला माहिती आहे की मार्केट जे आहे फ्रॅक्टल नेचरचं असतं. मग आपल्याला जरी मार्केट सिम्पली खाली येताना दिसेल, 2-3 कॅन्डलमध्ये जरी खाली येताना दिसला, तरी छोट्या टाइम फ्रेमवर आपल्याला अशा प्रकारे एक स्ट्रक्चर बनवत येत मार्केट दिसणार आहे आपल्याला. अशा वेळेस काय करायचं, हे जे स्विंग आहे हे स्विंग मारून घ्यायचे आणि मार्केटने जसं आपण बघतो की डाऊन ट्रेंडमध्ये आपण हा पॉईंट जेव्हा होतो तेव्हा याला IDM मार्क करतो व या पॉईंटला आपण IDM मार्क करत होतो. जेव्हा IDM स्वीप झाला आहे अशा वेळेस याला आपण छोट्या टाइम फ्रेममध्ये या ठिकाणी IDM मार्क न करता याला आपण मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट म्हणून मार्क करतो, MSS. आणि हा जो लेग बनलेला असतो या लेगमध्ये आपण एक फेअर व्हॅल्यू गॅप सापडतो आणि या फेअर व्हॅल्यू गॅपपासून आपली आपण एंट्री बनवतो, जी काय असते आपलं टार्गेट बॉसपर्यंत. म्हणजे हा जो बॉस असतो हा बॉस मार्क करून घ्यायचा, तो बॉस आपण टार्गेट म्हणून ठेवायचा आणि आपला हा जो स्विंग असेल हा स्विंग याच्या खाली किंवा आपला जो फेअर व्हॅल्यू गॅप असेल या फेअर व्हॅल्यू गॅपच्या खाली आपण आपला स्टॉप लॉस ठेवायचा असतो. याला आपण अजून छोट्या टाइम फ्रेम याला आपण ऑर्डर ब्लॉक रिफाईन करून पण स्टॉप लॉस लावू शकतो, ज्यामुळे आपली जी एंट्री आहे या एंट्रीमध्ये आपल्याला खूप चांगला असा रिस्क रिवॉर्ड पण भेटतो. जसं आपलं अप ट्रेंडसाठी आहे तसंच आपल्याला सेम डाऊन ट्रेंडमध्ये पण एंट्री मॉडेल असतो. हा जो लेग आहे हा मोठ्या टाइम फ्रेममध्ये असतो, पण छोट्या टाइम फ्रेममध्ये काय झालं असतं, या प्रकारे मार्केट स्विंग बनवत आपल्याला वरती जाताना दिसतं. म्हणजे हा एक छोटा अप ट्रेंड असल्याचा आपण छोट्या टाइम फ्रेममध्ये बघतो. अशा वेळेस काय करायचं, आपला हा जो पॉईंट असतो हा पॉईंट आपण नेहमी काय मार्क करतो तर IDM मार्क करतो. जेव्हा आपला मोठ्या टाइम फ्रेममध्ये IDM होतो तेव्हा आपण हा जो पॉईंट असतो हा पॉईंट आपण IDM म्हणून मार्क करायचा नाही, तर आपण याला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट म्हणून मार्क करायचं. आणि हा जो लेग असेल छोट्या टाइम फ्रेममध्ये याच्यामध्ये आपला ऑर्डर ब्लॉक आणि फेअर व्हॅल्यू गॅप सापडायचा आणि आपली एंट्री याच्यावरनं बनवायची. आपले जे टार्गेट असतील, हा जो बॉस आहे हा बॉस मार्क करून ठेवायचा, या बॉसपर्यंतचे टार्गेट ठेवायचे आणि आपला स्टॉप लॉस या लेगच्या वरती किंवा आपला जो फेअर व्हॅल्यू गॅप आहे या फेअर व्हॅल्यू गॅपच्या ठिकाणी आपण ठेवू शकतो. तर हा जो सेम ट्रेड आहे ना, हा सेम ट्रेड आपला रिसेट मार्केटमध्ये पण बनलेला आहे. तर हा मी ट्रेड तुम्हाला मार्क करून दाखवतो. त्यामध्ये तुम्हाला समजेल की आपल्याला किती मोठे रिस्क रिवॉर्ड मिळतात आणि आपण एका ट्रेडमध्ये किती जास्त पॉईंट कॅप्चर करू शकतो. ही बघतोय आपण, ही आहे आपली निफ्टी J1 डेची टाइम फ्रेम. यामध्ये आपण आता स्ट्रक्चर मॅपिंग करू आणि आपला जो IDM स्विपचा ट्रेड जो बनला आहे लेटेस्ट मार्केटमध्ये तो आपण आयडेंटिफाय करू. तर आपली स्ट्रक्चर मॅपिंग आपण या पॉईंटपासून करायला सुरुवात करू. आपला जो पहिला स्विंग आहे हा पहिला स्विंग इथे, सेकंड स्विंग इथे आणि हा आपला आता हा जो असेल हा आपला IDM पॉईंट होईल. आता ज्यांनी आपलं स्ट्रक्चर मॅपिंगचे लेक्चर केलं आहे त्यांना हे समजायला काही अवघड जाणार नाही. तर आपला IDM झाला म्हणजे हा आपला हायर आहे आणि मार्केट पुन्हा काय करते, याच्यावरती गेल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे बॉस करताना दिसेल आणि पुढे हे जे स्विंग आहेत हे स्विंग आपल्याला कंटिन्यू होताना दिसेल. मग आपल्याकडे हा पॉईंट बॉस झाल्यानंतर या ठिकाणी बॉस झाल्यानंतर आपल्याला हा जो पॉईंट असेल आपला हा पॉईंट लोअर लो पॉईंट किंवा आपला चॉक पॉईंट बनेल. तर आपण हा चॉक पॉईंट पहिले मार्क करून घेऊ. तर मार्केट काय करतं, आता आपल्याकडे हा जो आहे हा एक नवीन IDM बनवणार आणि आपल्याकडे या ठिकाणी जेव्हा ही ग्रीन कॅन्डल ओपन होईल तेव्हा आपल्याला हा चॉक पॉईंट होताना दिसेल आणि हा आपला लेटेस्ट हायर हाय पॉईंट होता. पुन्हा मार्केट काय करतं, आता चॉक झाला म्हटल्यावर आपल्याला आता डाऊन ट्रेंडची मार्किंग करावी लागणार आहे. त्यामुळे आपल्याकडे पुढचे स्विंग कसे बनत आहेत, या प्रकारे आपल्याकडे पुढचे स्विंग बनायला सुरुवात होत आहेत. आता जेव्हा हा स्विंग या ठिकाणी येईल तेव्हा आपल्याला हा पॉईंट IDM मार्क करावा लागेल आणि जेव्हा ह्या पॉईंटच्या खाली मार्केट क्लोजिंग देईल, जसे की आता क्लोजिंग दिलेली आहे, तर हा पॉईंट आपला बॉस होईल.
आपल्याकडे हा एक लोअर लो, हा एक IDM आणि हा एक बॉस पॉईंट आहे. तर आपण आपला IDM पॉईंट मार्क करून घेऊ. ही आपली IDMची लाईन 1 डेमध्ये. जर तुम्ही या ठिकाणी ऑब्झर्व केलं ना, ही जी IDMची लाईन आहे ना, आपली IDMची लाईन ही ग्रीन कॅन्डल स्वीप करते आणि पुन्हा खाली येऊन क्लोजिंग देते. म्हणजे आपण इतक्यात जी कंडिशन बघितली की IDM स्वीप म्हणजे काय असतं, तर आपलं IDM जो आहे, आपला IDM या ठिकाणी स्वीप झाला आहे. त्यामुळे आपण आता काय करणार आहोत, हे जे स्ट्रक्चर आहे या ठिकाणी स्ट्रक्चर छोट्या टाईम फ्रेमवर जाणार आणि त्या ठिकाणी आपला एंट्री मॉड्यूल आपण यूज करणार आहोत. आता आपण 5 मिनिट टाईम फ्रेमवर शिफ्ट होऊ. हा जो पॉईंट होता, हा पॉईंट आपला IDMचा पॉईंट होता. जर तुम्ही हा पॉईंट चेक केला तर या ठिकाणी आपली जी स्वीप करणारी कॅन्डल आहे, ही स्वीप करणारी कॅन्डल 6 तारखेची होती. जर तुम्ही पुन्हा मागे जाऊन चेक केलं तर, आणि याची क्लोजिंग कुठे आहे, या ठिकाणी याची या 6 तारखेच्या कॅन्डलची 1 डेच्या कॅन्डलची क्लोजिंग आहे. त्यामुळे आपल्याला हा जो पॉईंट आहे हा विग म्हणून मोठ्या टाईम फ्रेममध्ये दिसतो. तर आपल्याला आता काय करायचं आहे, जसं आपण स्ट्रक्चर बघितलं इतक्यात की आपल्याला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट फाइंड करावं लागेल. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट म्हणजे काय, आपण जसा IDM मार्क करतो ना, त्याच प्रकारे आपल्याला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट पण मार्क करायचा असतो. तर आपल्याकडे स्विंग कुठून बनायला सुरुवात आहे, या ठिकाणावरनं आपल्याकडे हे स्विंग बनताना दिसत आहेत. लेफ्टवाला स्विंग जो आहे, हा लेफ्टवाला स्विंग आपल्याला आता मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट देऊन जाणार. या ठिकाणी आपला आता मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होताना आपल्याला दिसेल. पुढची कंडिशन आपली काय आहे, एकदा की मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं तर त्या मार्केट स्ट्रक्चर शिफ्टच्या अगोदर हा जो लेग असेल, या लेगमध्ये आपल्याला आपला ऑर्डर ब्लॉक सापडावा लागतो. तर आता मी ही ड्रॉइंग रिमूव्ह करतो जेणेकरून आपलं कन्फ्युजन होणार नाही. हा आपला पॉईंट आहे, आपला मार्केट स्ट्रक्चर शिफ्टवाला पॉईंट. ह्या लेगमध्ये बघा, ह्या ज्या 2 रेड कॅन्डल आहेत, या 2 रेड कॅन्डल आपल्या इनसाइड कॅन्डल आहेत या ग्रीन कॅन्डलच्या. त्यामुळे आपला जो ऑर्डर ब्लॉक असेल ही ग्रीन कॅन्डल, कारण हिच्या खाली आपल्याला हा पूर्ण एक फेअर व्हॅल्यू गॅप पण बघायला मिळतो आहे. ही सेकंड असेल मोठीवाली आणि ही थर्ड, त्याच्यामुळे हा आपला फेअर व्हॅल्यू गॅप पण होईल. मार्केट काय करतं, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट नंतर पुन्हा आपल्या फेअर व्हॅल्यू गॅप मला टच करतं आणि त्यानंतर आपल्याला एक एंट्री भेटते. तर एंट्री कधी करायची असते, लगेच रेड कॅन्डल दिसली तर लगेच आपण एंट्री करणं टाळायचं असतं. त्यासाठी आपल्याला आपला जो फेअर व्हॅल्यू गॅप आहे, हा टच झाल्यानंतर हा टच झालेला फेअर व्हॅल्यू गॅप मार्केटने सोडणं गरजेचं असतं. जसं की ही जी रेड कॅन्डल आहे, ही रेड कॅन्डल किंवा ही रेड कॅन्डल आपला फेअर व्हॅल्यू गॅप सोडते, तेव्हा आपल्याला आपली एंट्री या ठिकाणी बनवायची असते. आणि जो स्टॉप लॉस आहे, तो एकतर तुम्ही फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स म्हणून आपल्या फेअर व्हॅल्यू गॅपच्या वरती किंवा सेकंड लाईन ऑफ डिफेन्स म्हणून जो आपला ऑर्डर ब्लॉक असतो, या ऑर्डर ब्लॉकच्या वरती लावायचे असते. तर आपला आता 71 पॉईंटचा स्टॉप लॉस बनतो आहे. आणि जे टार्गेट आहे आपलं, हे टार्गेट आपण जी 1 डेचा जो बॉस असेल, हा 1 डेचा बॉस आपलं टार्गेट असणार आहे. तर आपण 1 डेचा बॉस बघू कुठल्या ठिकाणी आपला. तो बॉसची जी लाईन आहे, बॉसची लाईन आपली आपण या ठिकाणी मार्क करून घेऊ. आणि हे जे टार्गेट आहे, ही जी बॉसची लाईन आहे, या बॉसच्या लाईनपर्यंत आपले टार्गेट असणार आहेत. जर तुम्ही ऑब्झर्व केलं, 71 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि 672 पॉईंटचा आपलं टार्गेट, म्हणजे 1:10चा आपला रिस्क रिवॉर्ड रेशो होतो आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण मोठ्या टाईम फ्रेमवर स्ट्रक्चर मॅपिंग करून छोट्या टाईम फ्रेमवर टार्गेट स्टॉप लॉस घेऊ शकतो. तर आता तुम्ही बघा, आपण आता ही जी एंट्री केली ही 5 मिनिटावर केली आहे. तर तुम्हाला या अगोदर एंट्री पाहिजे असेल तर तुम्हाला 1 मिनिट जो आहे, तर 1 मिनिटावर शिफ्ट होऊन मग एंट्री करावी लागेल. यामध्ये आपल्याला आपला रिस्क रिवॉर्ड जो आहे, तो यापैकी आपला रिस्क रिवॉर्ड यापेक्षाही जरा चांगला बघायला मिळेल. आपली जी एंट्री होती या ठिकाणावरनं झाली होती 5 मिनिटामध्ये. तर बघा, आपल्याला जो मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट आहे ना 1 मिनिटामध्ये, तो 1 मिनिटामधला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट कुठे भेटतो, तर 1 मिनिटामधला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट जो आहे आपल्याला या पॉईंटला भेटेल. ह्या पॉईंटला भेटला म्हणजे आपल्याला हा जो लेग असेल, या लेगमध्ये आपल्याला आपला ऑर्डर ब्लॉक आणि फेअर व्हॅल्यू गॅप सापडावा लागेल.
जर ऑब्झर्व केलं या एरियामध्ये ह्या एवढ्या एरियामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारे फेअर व्हॅल्यू गॅप दिसत नाही. तर आपला फेअर व्हॅल्यू गॅप कुठे आहे? डायरेक्ट त्या पॉईंटला फेअर व्हॅल्यू गॅप आहे आपल्याकडे या ठिकाणी. आणि आपला जो ऑर्डर ब्लॉक होईल तो ही जी रेड कॅन्डल आहे हा आपला ऑर्डर ब्लॉक होईल. स्ट्रक्चर मॅपिंगचं लेक्चर ज्यांनी केलं आहे त्यांना हा पॉईंट लगेच समजून जाईल. म्हणजे हा आपला ऑर्डर ब्लॉक आणि ही आपली फेअर व्हॅल्यू गॅपची लाईन. तर मग आपली एंट्री कुठे होईल? आपली एंट्री जेव्हा हा ऑर्डर ब्लॉक टच होईल, या ऑर्डर ब्लॉकला टच झाल्यानंतर इथे एंट्री होईल आणि हा जो स्टॉप लॉस आहे आपला इतका मोठा जो आहे या स्विंगच्या वरती आहे तो आपल्या ऑर्डर ब्लॉकच्या वरती येणार. म्हणजे या ठिकाणी आपला स्टॉप लॉस येणार. तर आता आपण आपला रिस्क रिवॉर्ड चेक करू आणि आपली टार्गेट पॉईंट तर सेमच असणार आहे. बॉसपर्यंत आपल्याला काही करून टार्गेट घेणे. तर बघा आता आपला स्टॉप लॉस 25 पॉईंटचा झाला आणि आपला जो टार्गेटचा पॉईंट आहे तो 686 पॉईंट झाले. म्हणजे आपला जो रिस्क रिवॉर्ड जो 1:10चा होता तो 1:30चा रिस्क रिवॉर्ड झाला आहे. याच्यावरून तुम्ही बघू शकता की SMCमध्ये जेव्हा आपण ट्रेडिंग करतो आपल्याला भरपूर मोठे रिस्क रिवॉर्ड मिळू शकतात. आता जेव्हा मी पहिले असे ट्रेड बघितले होते गार्डियर सरांच्या चॅनलवर तेव्हा मला असं वाटलं की भाऊ इथं काहीतरी झोल दिसते बरं का, हे शक्य नाही आहे. पण ॲक्च्युली मी जेव्हा स्वतः प्रॅक्टिस केली, स्वतः ट्रेड वगैरे केले यावर किंवा त्यानंतर याची पूर्ण मी असं समजा की मी 2017-18 पूर्ण बॅक टेस्टिंग केली की हे खरंच ॲक्च्युअलमध्ये वर्क करत आहे का. तेव्हा मला असं समजलं की हा कुठल्याही प्रकारचा रॉंग नंबर नसून हा जो आहे ना एकदम जेन्युइन असं नॉलेज जे आहे आपल्याला गार्डियर सरांनी प्रोव्हाइड केलं आहे किंवा ही जी SMC आहे ही SMC ॲक्च्युअलमध्ये वर्क पण करते. तर हा जो ट्रेड आहे ना हा किती 1:30चा ट्रेड आहे. तर यापेक्षाही तुम्हाला अजून पण मोठे ट्रेड भेटू शकता ज्यामध्ये फक्त 686 पॉईंट नाही तर तुमचे 1000+ 2000+ पण पॉईंट तुम्हाला कॅप्चर करता येऊ शकतात. तर हे पण ट्रेड आहेत. आता ते कंडिशननुसार बनतात. ते मी तुम्हाला जर मागचे जे बॅक टेस्टिंगमध्ये असतील तर मी तुम्हाला तो दाखवण्याचा पण प्रयत्न करेल. हा व्हिडिओ जास्त मोठा होईल यासाठी मी तुम्हाला आता राहिलेले जे आहेत चॉक स्वीप, बॉस स्वीप याचे पण ट्रेड दाखवून देतो. आता आपण ही IDM शिफ्टची कंडिशन बघितली. ही जेव्हा असं समजा की आपले इथले ऑर्डर फ्लोज, हे जे ऑर्डर फ्लो आहे आपले आणि या ठिकाणी जे आपले ऑर्डर ब्लॉक बनतात हे सगळे ऑर्डर ब्लॉक जेव्हा टॅप झालेले असतील ना किंवा कुठल्याही प्रकारचा फेअर व्हॅल्यू गॅप या ठिकाणी नसेल तेव्हा मार्केट लिक्विडिटी गेन करण्यासाठी आपला एकतर IDM स्वीप करेल आणि अशी जर कंडिशन असेलच की नाहीचे तर हा जो IDM स्वीपची जी कंडिशन आहे ही 95 to 100% वर्क करणार म्हणजे करणार आणि ते पण टार्गेट कुठपर्यंत आपले बॉसपर्यंतचे असणार. तर ही एक महत्त्वाची कंडिशन लक्षात ठेवा. आता आपल्याला असं समजा की मार्केटला IDM पण झालेला आहे आणि हे जे पॉईंट आहे इथे कुठे जर तुमची एक लिक्विडिटी वगैरे नाही आहे किंवा फेअर व्हॅल्यू गॅप नाही आहे तर मार्केट काय करतं अशा वेळेस आपल्या चॉक पॉईंटपर्यंत जातं. हा जो चॉक पॉईंट आहे या चॉक पॉईंटपर्यंत येतं आणि या ठिकाणी आपल्याला आपला चॉक जो आहे हा चॉक आपल्याला स्वीप करताना मार्केट दिसतं. म्हणजे इथे अशा प्रकारे एक आपल्याला कॅन्डल बघायला मिळेल. ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल काय करते आता आपले ओपन होते चॉकच्या वरती आणि खाली जाऊन पुन्हा चॉकच्या वर आपल्याला क्लोजिंग देताना दिसेल. मग इथे काय तयार होईल आपल्याला मार्केटमध्ये अशी एक विक जी आहे त्या कॅन्डलची विक बघायला मिळेल. ह्या पॉईंटपासून आता आपल्याला एंट्री घ्यायची असते आणि आपली जी एंट्री असते ही एंट्री छोट्या टाईम फ्रेमवर होणार. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बघून मग केली जाणार. तर आपले टार्गेट बॉसपर्यंतचे असणार आणि स्टॉप लॉस असेल तो आपल्या छोट्या ऑर्डर ब्लॉकवरती आपण लावणार आहोत. तर अशा प्रकारे आपण अप ट्रेंडसाठी चॉक स्वीपची कंडिशन बघितली. याऐवजी जर आता आपला डाऊन ट्रेंडमध्ये चॉक स्वीप झाला तर आपण कशा प्रकारे ट्रेड घेऊ शकतो. तो मार्केटने आता IDM स्वीप न करता आपला चॉक स्वीप केला आहे. म्हणजे मार्केट या ठिकाणावरून आपल्या चॉकपर्यंत गेलं आहे. IDM बनून आपल्या चॉकपर्यंत गेलं आणि या ठिकाणी आपली चॉक जो आहे चॉकची लिक्विडिटी मार्केटने स्वीप केली. तर आपल्याला जसं आपण अप ट्रेंडमध्ये घेतला तसंच या ठिकाणी पण छोट्या टाईम फ्रेमवर मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बघून आपल्याला बॉसपर्यंतचे टार्गेट ठेवून मग आपल्याला एक ट्रेड बनवायचा असतो अशा प्रकारे. आणि स्टॉप लॉस हा आपल्या छोट्या ऑर्डर ब्लॉकवर आपण लावायचा असतो. हे जे आहे या ठिकाणी आता मार्केट डायरेक्ट बॉस नंतर सरळ चॉकपर्यंत गेले. पण मार्केट कधी कधी काय करतं या ठिकाणी पण आपले मोठ्या टाईम फ्रेमवरती स्विंग बनवत जातं या प्रकारे.
आणि मग आपल्याला ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल आपल्याला चॉक आपला स्वीप करताना दिसते. अशा कंडिशनमध्ये आपण काय करू शकतो, आपलं जे टार्गेट आहे ना, आपण आपले टार्गेट फर्स्ट टार्गेट असं, सेकंड टार्गेट या ठिकाणी, आणि जे थर्ड टार्गेट असेल ते थर्ड टार्गेट बॉसपर्यंतच घेऊ शकतो. म्हणजे हे एक मॉडिफिकेशन तुम्ही लक्षात ठेवा आणि बऱ्याचदा ही गोष्ट आपल्याला कामं पण येते. जास्त मोठे टार्गेट अचीव होणं कधी कधी मोठे टार्गेट अचीव होणं अवघड असतं. त्यामुळे हे छोटे टार्गेट पण घेणं खूप महत्त्वाचं असतं. तर आपण चॉक स्वीपचं जे सेटअप असतं ते कसं असतं बघू. यामध्ये आपली जी स्ट्रक्चर मॅपिंग आहे, आपण ह्या पॉईंटपासून जर चालू केली तर आपल्याला यामध्ये स्विंग दिसतील पण आयडीएम झालेला दिसणार नाही. तर ज्यांचं स्ट्रक्चर मॅपिंगचं लेक्चर झालं आहे त्यांना हे समजेल. एकदा पॉज करून स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि मी जे मार्क करतो आहे ते नंतर तुम्ही समजून घ्या, म्हणजे आपली व्हिडिओ जास्त मोठी होणार नाही. तर यामध्ये आपला जो आयडीएम आहे हा या ठिकाणी होईल. तर हा आयडीएम झाला, यामुळे हा पॉईंट असेल, हा पॉईंट आपला हायर आय होणार. हायर आय झाला, जेव्हा हा हायर आय ब्रेक होईल या ठिकाणी, तेव्हा आपला हा पॉईंट आता चॉक पॉईंट किंवा हायर लो पॉईंट होणार. जर आता तुम्ही इथे ऑब्झर्व केलं ना, हा चॉक पॉईंट आहे आपला, बरोबर. तर ह्या पॉईंटमध्ये इथे तुम्ही म्हणशाल की आयडीएम झाला आहे. जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं ना, ह्या कॅन्डल, ही जी ग्रीन कॅन्डल आहे, या ग्रीन कॅन्डलच्या ह्या ज्या आहेत या सर्व इनसाईड कॅन्डल आहे, त्यामुळे हा पण स्विंग नाही आहे. त्यानंतर पुन्हा तुम्ही जर बघितलं, हा जो आहे 2 रेड कॅन्डल, हा या ग्रीन जी कॅन्डल आहे हिचा लो घेत नाही, त्यामुळे हा पण स्विंग नाही. आपल्याकडे डायरेक्ट हा एक स्विंग आहे, या स्विंगनंतर हा वाला एक स्विंग आहे फक्त. म्हणजे या ठिकाणी कुठलाही आयडीएम किंवा बॉस नाही आहे. त्यामुळे आपला हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आपल्याकडे चॉक पॉईंट म्हणून असणार आहे. आता हा जो चॉक पॉईंट आहे, ही जी रेड कॅन्डल आपल्याला स्वीप करताना दिसते, या ठिकाणी आपण छोट्या टाईम फ्रेमवर एंट्री घेण्यासाठी झूम इन करून सेटअप बसतंय का ते बघू. तर जेव्हा आपण 1 मिनिट टाईम फ्रेमवर शिफ्ट होतोय, आपला हा जो आहे ना, हा मिडलवाली लाईन आपला चॉक पॉईंट आपण मार्क केलेला होता, जो की आपल्याला 1 मिनिटावरती स्वीप होताना पण दिसतोय. यामध्ये जर आपण ऑब्झर्व केला, आपल्याला पहिले मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट सापडणं गरजेचं आहे. तर आपलं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट आहे ते ह्या पॉईंटला आपल्याला झालेलं दिसतंय. यानंतर आपल्याकडे जो कोणता फेअर व्हॅल्यू गॅप किंवा ऑर्डर ब्लॉक असेल, या ऑर्डर ब्लॉकवरून आपल्याला बाईंग करायची असते. अशा प्रकारे आपल्याकडे हा वाला एक फेअर व्हॅल्यू गॅप दिसतोय. तर या फेअर व्हॅल्यू गॅपवरून आपल्याला आपण एंट्री बनवू शकतो. आणि आपलं जे टार्गेट आहे आपण आपल्या बॉसपर्यंत ठेवू शकतो. ही जो होता हा वाला बॉस पॉईंट होता, या बॉस पॉईंटपर्यंत आपण आपले टार्गेट ठेवू शकतो. या ठिकाणी आपल्याला 1:5 असा आपल्याला रिस्क रिवॉर्ड बघायला मिळतो, जो की आपला निफ्टी 50मध्ये आहे. तर अशा प्रकारे आपण चॉक स्वीपची जी एंट्री आहे, ती चॉक स्वीपची एंट्री पण या ठिकाणी बनवू शकतो. आपला तिसरा आणि शेवटचा जो पॉईंट पण ट्रेस असेल, हा असेल आपला बॉस स्वीप. आपल्याकडे जेव्हा अशा प्रकारे एक स्ट्रक्चर असेल, या स्ट्रक्चरमध्ये आपल्याकडे एक आयडीएम झालेला आपल्याला बघायला मिळतो. जेव्हा मार्केटमध्ये आयडीएम होईल तेव्हा आपल्याकडे बॉससाठी एक पॉईंट भेटतो आणि चॉकसाठी एक पॉईंट भेटतो. त्यावेळेस काय करायचं, मार्केट जेव्हा बॉसकडे जाताना दिसेल आयडीएम नंतर, आणि मार्केट बॉस न करता आपल्याला अशा प्रकारे एक कॅन्डल येईल, जी कॅन्डल आपला बॉस स्वीप करून देईल. म्हणजे बॉसच्या वर क्लोजिंग न देता फक्त बॉसच्या वरती जेवढी लिक्विडिटी आहे, ही बॉसच्या वरची लिक्विडिटी मार्केट ग्रॅब करून आपल्याला खाली मूव्ह करताना दिसेल. तर ह्या कंडिशनला आपण बॉस स्वीप असं म्हणतो. तर बॉस स्वीप झाल्यानंतर आपली एंट्री कशी असते, तर आपली एंट्री ही छोट्या टाईम फ्रेमवर आपल्याला करावं लागते. आणि छोट्या टाईम फ्रेम नंतर आपल्याकडे बरेच पॉईंट असतात. जसं आपल्याकडे या ठिकाणी आपला एक ऑर्डर ब्लॉक असेल,
तसंच इथे एक ऑर्डर ब्लॉक असेल आणि त्यानंतर आपला शेवटचा ऑर्डर ब्लॉक असेल या ठिकाणी. तर आपलं टार्गेट घेताना फर्स्ट ऑफ ऑल हा फर्स्टवाला ऑर्डर ब्लॉक आपलं टार्गेट असेल, दुसरं टार्गेट आपलं हे वाला असेल आणि तिसरं टार्गेट जे असेल ते आपलं चॉकपर्यंतचं टार्गेट असेल. आणि आपला जो स्टॉप लॉस आहे हा आपला स्टॉप लॉस आपण आणि एंट्री पण आपण आपली छोट्या टाईम फ्रेमवर करणार आहोत आणि ही जी स्ट्रक्चर मॅपिंग आपली मोठ्या टाईम फ्रेमवर असणार आहे. अशा प्रकारे आपण बॉस स्वीपची एंट्री घेऊ शकतो. आणि यामध्ये आपले सहसा टार्गेट जे असणार आहे, सहसा टार्गेट आपले फर्स्टवाला किंवा सेकंडवाला जो ऑर्डर ब्लॉक असेल तो ऑर्डर ब्लॉक किंवा पॉईंट ऑफ इंटरेस्ट आपला टार्गेट म्हणून आपण ठेवायचा आहे. आता जसं आपलं अप ट्रेंडमध्ये आहे तसंच आपलं डाऊन ट्रेंडमध्ये पण आपल्याला बॉस स्वीप होताना दिसेल. म्हणजे मार्केटमध्ये IDM नंतर बॉसची लाईन तयार होते, त्यावेळेस आपल्याला बॉस स्वीप होण्याची वाट बघायची आहे. अशा प्रकारे मार्केट एक कॅन्डल देईल आणि ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल फक्त आपल्या बॉसची लिक्विडिटी ग्रॅब करेल आणि पुन्हा वरती जाताना आपल्याला दिसेल. अशा वेळेस छोट्या टाइम फ्रेममध्ये एंट्री करून आपले जे टार्गेट आहे, आपले टार्गेट हा पॉईंट ऑफ इंटरेस्ट म्हणजे इथं आपला ऑर्डर ब्लॉक असेल, या ऑर्डर ब्लॉकपर्यंत टार्गेट ठेवायचे. त्यानंतर आपला चॉकपाशी पण जो ऑर्डर ब्लॉक असेल हा पण आपण आपलं जर हे टार्गेट अचीव झालं तर हा पण आपण टार्गेट म्हणून घेऊ शकतो आणि स्टॉप लॉस आपला छोट्या टाइम फ्रेमवर घ्यायचा. तर कारण काय आहे, आपल्याला हा जो पॉईंट आहे फर्स्टवाला ऑर्डर ब्लॉक आपण का घ्यायचा असतो, जर हा डाऊन ट्रेंड चालू आहे ना, मार्केट काय करतं फक्त त्याला पुढे कंटिन्यू करण्यासाठी लिक्विडिटी नसते किंवा पोझिशन्स नसतात ना रिटेलरचा, तर ह्या बॉसच्या लिक्विडिटीवरती मार्केट काय करतं, एक रिव्हर्सल घेतं ह्या पॉईंटपर्यंत एक रिव्हर्सल घेतं आणि इकडे जी लिक्विडिटी असते किंवा ह्या पॉईंटमध्ये लिक्विडिटी क्रिएट करून मग तिचा डाऊन ट्रेंड कंटिन्यू करण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे आपण आपले पहिले टार्गेट हे घेतो. आता जो बॉस स्वीपचा ट्रेड आहे यासाठी आपण आता निफ्टी बँकचा 30 मिनिट चार्टवर आलेला आहे. तर यामध्ये जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं, या ठिकाणी आपल्याला कुठलाही लेफ्टवाला स्विंग घेतलेला दिसत नाही. फक्त आपल्याकडे हा जो पॉईंट आहे या पॉईंटला एक आपण IDM मार्क करू शकतो. त्यानंतर हा IDM झाला आहे. या IDM नंतर आपल्याला हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आपला लोअर लो पॉईंट होईल, म्हणून हा पॉईंट आपल्याकडे बॉस पॉईंट होईल. आता हा बघा, हा पॉईंट आपला झाला आहे बॉस पॉईंट झाला आहे. तर हा जो बॉस पॉईंट आहे हा बॉस पॉईंट आपल्याला जेव्हा मार्केट पुन्हा खाली येतं तेव्हा इथे स्वीप करताना दिसते. तर हा जो स्वीप आहे आपण आता छोट्या टाइम फ्रेमवर या ठिकाणी आपल्याला एंट्री भेटते की नाही ते बघू. आता आपण 1 मिनिटावर शिफ्ट होऊन इथे एंट्री चेक करू. तर आपल्याकडे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट आहे या पॉईंटचं आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळेल, वरती या पॉईंटला. मार्केट आपल्याला हा जो ऑर्डर ब्लॉक इथे तयार झालेला आहे या ऑर्डर ब्लॉकवरनं आपल्याला एंट्री देताना दिसते. हा फेअर व्हॅल्यू गॅप, हा आपला ऑर्डर ब्लॉक. यावरून आपल्याला एक आपण एंट्री क्रिएट करू शकतो. आपलं फर्स्टवालं टार्गेट हे आपला स्टॉप लॉस आपला हा जो ऑर्डर ब्लॉक असेल या ऑर्डर ब्लॉकचा आपण खाली ठेवू शकतो. त्यानंतर आपलं जे सेकंड टार्गेट असेल, सेकंड टार्गेट आपला हा जो पॉईंट होता हे पॉईंट आपण सेकंड टार्गेट ठेवू शकतो. कारण हे जे पॉईंट आहे इक्वल हाईज असल्यामुळे आपण याला सेकंड टार्गेट म्हणून कन्सिडर करू शकतो. तर आपलं सेकंड टार्गेट आपण बघू शकतो, हे पण आपलं मार्केटमध्ये अचीव झाल्याचं दिसतंय. अशा प्रकारे आपण बॉस स्वीपमध्ये पण भरपूर मोठा आपला जो रिस्क रिवॉर्ड आहे हा मोठा रिस्क रिवॉर्ड पण ठेवू शकतो. हा जवळजवळ आपल्याला 1:14चा रिस्क रिवॉर्ड आपल्याला इथे क्रिएट झालेला दिसतोय. आपला हा जो व्हिडिओ होता यामध्ये आपण आपले 3 जे महत्त्वाचे पॉईंट ऑफ इंटरेस्ट होते हे 3 पॉईंट ऑफ इंटरेस्ट आपण कव्हर केले. तर उरलेले जे काही पॉईंट ऑफ इंटरेस्ट आहेत ते आपण
येणारा जो व्हिडिओ असेल 6वा व्हिडिओ, त्या 6व्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. एक लक्षात ठेवा की ट्रेडिंग करायचं असेल ना तुम्हाला, आणि जर तुम्हाला सक्सेसफुल ट्रेडर व्हायचं असेल तर तुम्हाला ट्रेडिंगचे जे सर्व काही फेज असतात त्या फेजमधून जावंच लागतात. असं नाही आहे की तुम्ही एक कोर्स केला, एखादी व्हिडिओ बघितली आणि लगेच तुम्ही ट्रेडर बनता, असं नसतं. किंवा एक स्ट्रॅटर्जी पकडली आणि तिच्यावर फक्त प्रॅक्टिस करताय आणि तुम्ही ट्रेडर बनते. तर हे जे म्हणता ना यूट्यूबर लोक की लगेच तुम्ही एकच स्ट्रॅटर्जी आयुष्यभर लावून धरा, असं करा तसं करा. तर मार्केट जे रन होतं ना, मार्केट रन होण्यासाठी लिक्विडिटी खूप महत्त्वाची गोष्ट असते. आणि लिक्विडिटी कधी येते? जेव्हा मार्केटमध्ये भरपूर लोक एकाच ठिकाणी एंट्री करतात, तेव्हा आपल्याला मार्केटमध्ये लिक्विडिटी येताना दिसते. तर होतं असं, जेव्हा एखादी स्ट्रॅटर्जी, एखादी गोष्ट यूट्यूबवर व्हायरल जाते, तेव्हा ही जवळजवळ सर्वच लोक ही गोष्ट ऑब्झर्व करतात आणि मार्केटमध्ये या गोष्टी अप्लाय करायला सुरुवात करतात. म्हणजे जेव्हा लोक अशा एका ठिकाणी एंट्री करतात, ती जी असते ती मार्केटची असते खरी लिक्विडिटी. म्हणजे रिटेलर लोक एंट्री करतात, तो पॉईंट लिक्विडिटी म्हणून मार्केटमध्ये वापरला जातो. म्हणजे जेव्हा रिटेलर लोक एंट्री करतात, त्यानंतर त्यांचे स्टॉपलॉस जेव्हा हटवतात, ती जी असते ती मार्केटमध्ये लिक्विडिटीचं काम करते. आता तुम्ही विचार करा, एक स्ट्रॅटर्जी जी की वर्क करते, अशी स्ट्रॅटर्जी मार्केटमध्ये माहिती व्हायला काहीच वेळ लागत नाही. त्यामुळे अशी स्ट्रॅटर्जी आयुष्यभर काम करणं म्हणजे मला तर कुठलाही सेन्स वाटत नाही या गोष्टीमध्ये. कारण तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं, जे आपले सपोर्ट रेजिस्टन्स होते किंवा तुमचे कॅन्डलस्टिक होते, कॅन्डलस्टिक पॅटर्न होते, या गोष्टी एक टायमिंगला मार्केटमध्ये वर्क करत पण होता. पण जसं लोकांना जास्त माहीत होत गेलं की या गोष्टी काय असतात, लोकांच्या एंट्र्या या पॉईंटला वाढत गेल्या आणि त्यानंतर या ठिकाणी ट्रॅपिंग चालू झाली, लिक्विडिटी हंट होणं सुरू झालं. तर माझं म्हणणं असं आहे की आत्ता जर मार्केटमध्ये SMC काम करतंय ना, तर तुम्ही लवकरात लवकर ही गोष्ट शिकून घ्या, याच्यावरती वर्क करा आणि ह्या गोष्टीवर ट्रॅप होण्याआधी तुम्हाला ही गोष्ट शिकून ती अप्लाय करणं आणि त्या गोष्टीचा फायदा घेणं खूप गरजेचं आहे. आणि जरी या गोष्टीवर ट्रॅप बनणार असतील, येणाऱ्या 1 वर्षात 2 वर्षामध्ये ट्रॅप बनणार असतील, तरी तुम्हाला ते ट्रॅप ओळखण्यासाठी ओरिजिनलवाले SMC माहीत असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला ती SMC माहीत असेल, तर तुमच्या जे ट्रॅपचं नेचर आहे ना, ते नेचर तुम्ही ओळखून त्यावरसुद्धा तुम्ही काउंटर करू शकतात. त्यामुळे ही व्हिडिओ तुमच्या मार्केटवाल्या मित्रांपर्यंत पोचवा आणि तुम्ही पण याचा अभ्यास करा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेले पॉईंट ऑफ इंटरेस्ट कव्हर करणार आहोत. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.